ओम नमः शिवाय मित्रांनो, तर रविवार असल्यामुळे सकाळी सकाळीच आपण निघालो ट्रॅव्हलिंग करायला. त्यानंतर अकिराला घेतलं आणि शेलूच्या दिशेने निघालो. तेथे चौधरी साहेब आपली वाटच बघत होते. त्यानंतर त्यांच्या ओळखीच्या ठिकाणी गाडी पार्क केली व आम्ही दोघे माझ्या गाडीवर फिरायला निघालो. त्यानंतर शाखेसमोरून जाताना शाखेचा पण मस्त व्हिडिओ बनवून घेतला. मग पेट्रोल वगैरे भरून आपण निघालो आपल्या ध्येयाकडे. सोमवार ते शनिवार खूप काम करून दमल्यावर एक रविवारच असतो ज्यामध्ये आपल्याला सुकून व शांततेचा अनुभव घेता येतो. त्यानंतर निसर्गाचा मस्त आनंद घेत मी व चौधरी सर निघालो महानच्या दिशेने. महानमध्ये लोकांची रहदारी नेहमी चालूच असते, पण तीव्र पावसाच्या भीतीने रहदारी कमी दिसत होती. त्यानंतर महानच्या थोड्या अंतरावरच डाव्या साईडला वळण घेऊन आपण निघालो जलशुद्धीकरण केंद्राकडे. त्यानंतर नंदी महाराज मधातच आले. मग त्यांचे दर्शन घेऊन आपण निघालो समोर. त्यानंतर नागमोळी वळणाचा आनंद घेत आपण निघालो गालटेक फाट्याच्या दिशेने. जर पुरातन संस्कृती तुम्हाला बघायची असेल तर आमच्या गावाला नक्की भेट द्या. चौधरी साहेब तर निसर्गाचा परिपूर्ण आनंद घेत होते. त्याचबरोबर त्यांना भीती पण वाटत होती की मी त्यांना गाडीवरून पाडतो की काय. कदाचित त्यांना माहित नसेल की माझ्यामध्ये रायडरचा पण गुण आहे. या वळणावरून जाताना थोडं सांभाळून जा, कारण की मोहाच्या सुगंधामुळे तुम्ही भ्रमित होऊ शकता. त्यानंतर गालटेक फाट्यावर पोहोचताच आम्ही निघालो रुद्रायणी मातेच्या दर्शनासाठी. उतारामध्ये जात असताना फारच छान व्ह्यू दिसत होता. मग चौधरी साहेबांचा मस्त व्हिडिओ बनवून घेतला. थोडं समोर आलोच होतो, मग पावसांनी झपाटून टाकलं. मग काय रेनकोट वगैरे घातलं आणि समोर निघालो. रिमझिम रिमझिम पावसामुळे फारच आनंद होत होता. मग आम्ही पोहोचलो जनुना या गावात. या गावावरून आमचे क्लायंट इतक्या दूर आमच्या शाखेमध्ये येतात. त्यांना भेटण्याची इच्छा तर होती, पण वेळेच्या अभावामुळे भेटणेच झाले नाही. दुरूनच मंदिर दिसल्यामुळे मी फारच खुश झालो आणि निसर्गाचा आनंद घेत मंदिराकडे बघत होतो की एवढ्यावर मंदिर बांधले कसे असेल. तीव्र पावसामुळे रस्त्याची स्थिती खालावली होती, त्यामुळे गाडी चालवणे अवघड होत होते. व्हिडिओ मध्ये बघून तुम्हाला कळेल की नाही माहिती नाही, पण जसे जसे आम्ही जवळ जात होतो तसे तसे मंदिर दूर गेल्यासारखे वाटत होते. मंदिराच्या पायथ्याशी पोहोचताच चौधरी साहेब व माझी घाबरगुंडी उडाली. खालून तर मंदिर दिसत पण नव्हते, पण तुम्हा सर्वांना तर माहितच आहे मी किती जिद्दी आहे. निघालो ना मग वर पळत पळत. मग चौधरी साहेबांना म्हटलं व्ह्यू फार छान दिसत आहे, काढा बरं एखादा व्हिडिओ. त्या मधात पण पोहोचलो नव्हतो की चौधरी साहेब म्हणाले अरे अजून किती वर आहे. वर पोहोचता पोहोचता आमचा कार्यक्रम थंडावला. मग काय थोडीशी विश्रांती केली आणि मग निघालो वरच्या दिशेने. मग चौधरी साहेबांना विचारलं आपण कुठून आलोय ते, तर मग ते सांगत होते की त्या रस्त्यानं आलोय म्हणून. त्यानंतर दर्शन वगैरे घेतले व निसर्गाचा आनंद घेत होतो. छान असा व्ह्यू स्पॉट मिळाल्यामुळे चौधरी साहेब फारच आनंदात होते. तेथील निसर्ग व वातावरण एवढे मनमोहक होते की ते शब्दामध्ये व्यक्त करणे अशक्यच आहे. त्यानंतर तीव्र असा पाऊस सुरू झाला व मी माझी छत्री घेऊन मस्त निसर्गाचा आनंद घेत होतो. त्यामध्ये झाले हे की छत्री उडून जाण्याच्या मार्गावर होती. मग मी छत्रीला गुंडाळलं आणि परत पळत आलो. पाऊस एवढा तीव्र होता की समोरचं दिसणे पण अशक्यच. तेवढ्यात आम्हाला हे दृश्य दिसलं. हे काय करत आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्यानंतर थोडे व्हिडिओ वगैरे काढून आम्ही निघालो मंदिराच्या पायथ्याकडे जाण्यासाठी निघालोच होतो. तेवढ्यात आम्हाला एक सुंदर असं फुलपाखरू दिसलं. मग त्याचा व्हिडिओ बनवला व निघालो खालच्या दिशेने. जर तुम्ही ग्रॅव्हिटीचा लॉ वाचलेला असेल तर तुम्हाला कळेल की वर येण्यापेक्षा खाली जाणे फारच सोपे आहे आणि जीवन जगताना सुद्धा ह्या गोष्टी लागू होतात. आणि दुसरे पर्यटक जेव्हा फोटो काढत असतात त्यांच्या मध्ये करू नका, कारण मी पण जेव्हा व्हिडिओ काढतो आणि कोणी मधात आलं तर मला पण फार वाईट वाटते. त्यानंतर मोठे शेरू भैया धावत आले व छोट्या शेरू भैयावर हमला करून टाकला. हे दृश्य बघून चौधरी सरांना फारच वाईट वाटलं. पायथ्याशी पोहोचताच चौधरी साहेब तलावाकडे निघाले. त्यानंतर आम्ही आलो श्री सिद्धेश्वर संस्थान कोथळी येथे. त्यानंतर ज्यांचं नाव घेऊन व्लॉग सुरू केला होता त्यांचं दर्शन करून बाहेर निघालो. पाऊस येण्याचा बेत पुन्हा दिसत असल्या कारणाने पुन्हा रेनकोट घालून घेतले. त्यानंतर निसर्गाचा आनंद घेत आपण निघालो वाघा संस्थानाकडे. छान प्रवास होत असल्यामुळे चौधरी साहेब फारच खुश दिसत होते. आषाढी एकादशी असल्या कारणाने इथे फारच गर्दी होती. ज्यांची माझ्यावर व संपूर्ण जगावर कृपादृष्टी असते त्यांचे दर्शन घेऊन आपण निघालो बाहेर. एवढ्या लोकांना बघून आम्हाला पण निसर्गामध्ये फोटो वगैरे काढण्याची इच्छा झाली. त्यानंतर चौधरी साहेब व मी आमच्या प्रवासाचा पूर्णपणे आनंद घेऊन निघालो घराच्या दिशेने. चला तर मग मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.